दिशेनं सायनाथ ग्रामस्थ मंडळ धुदाने यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. नाईटची महासंग्राम, महायुद्ध, महाकुंभ मेळावा हा क्रिकेटच्या आपण अगदी आज अंतिम लढत, तिसरी लढत आपण पाहतोय. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन्व्हाइट झालेली आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल झालेली आहे. तर सूरज चौधरी आणि सूरज पारधी अशी एक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सामना होईल सुरू. गोलंदाज संदीप पाहायला मिळेल. सामना सुरू होईल. इथे पहिलाच बॉल जोरदार अपील पंचांकडे. क्या बात है, जबरदस्त गोलंदाजीची आक्रमकतेची शैली आपण पाहतोय. सुरुवात झाली, पहिलाच बॉल टप्पा पडला आणि त्यानंतर थोडासा उसळी गती घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. धाव मात्र येत नाही. त्यामध्ये अगदी चांगला उत्स्फूर्तता जाणवली. गोलंदाजाने केलेला अपील मध्ये उत्साह समोर ठेवलाय. अगदी ठप्पा पडलाय. जबरदस्त गोलंदाजी. लगातारचे 2 बॉल डॉट झालेत. इथून धाव संख्या बनवायची आहे. पहिला पूर्वार्ध आपण पाहतोय. फलंदाजी करणारी टीम हरिक्रम संघ बी, सूरज चौधरी आणि सूरज पारधी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाची शैली आपण जर पाहिली तर अगदी अचूक टप्प्याचं व्हेरिएशन मात्र इथे गोलंदाजी करतोय. तिसरा बॉल कोणत्या पद्धतीने इथे पेश केला जाईल समोर. क्या बात है, जबरदस्त इथे पंचांची कवायत आपल्याला पाहायला मिळाली. इट इज वाईड बॉल. इथे मात्र 1 धाव ऍड होईल. धाव संख्या 1 आणि 1. 2 बॉल इथे अगदी चांगल्या गुडलाईनचे बॉल टाकले. त्यानंतर खराब थोडीशी गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या बॉलवरती अगदी चांगला समाचार घ्यावा लागणार. इथून मात्र केलेले प्रयत्न मात्र पूर्णपणे साकारावे लागतील. ते म्हणजे बोरिसवाडी टीम क्षेत्ररक्षण करतोय. अगदी चांगली गोलंदाजी इथे राहिल्या. गोलंदाजाची शैली आपण जर पाहिल्या, हवेमध्ये बॉल आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड. आय थिंक फॉर यू. इथे मात्र चौकार मिळेल आणि या 4च्या मदतीने धावफलकेचा आपण जर विचार केला तर 5 धावा डीजे. सोमाच्या अगदी चांगला चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलकेचा आपण जर विचार केला तर 5 धावा. इथून मात्र चांगली सुरुवात करावी लागणार आहे. फलंदाजी करणार टीम हरिक्राम बी संघ त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करतोय. हो, अगदी इथे फायनल क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षकानं मात्र बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र अगदी 3 धावा मिळतील. पंच 3 धावा. यस, चला पंच धावा किती? 3 का? धाव फलकेचा आपण जर विचार केला तर 8 धावा. अगदी चांगले चित्त्याच्या वेगाने या 3 धाव मात्र इथे डिफेंड केल्या जातात. अगदी चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांमध्ये अगदी प्रचंड लढत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला बोरिसवाडी संघ तर एका बाजूला हरिक्राम बी संघ. अशी एक बिग बॅटल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीतील चौथा सामना आपण पाहतोय. तर वांगणी विभागामधील हा एक नामांकित संघ आहे बोरिसवाडी. आज बरेच वर्षाने या पनवेल विभागामध्ये या नाट शृंखलेमध्ये त्यांचं शुभ आगमन आहे. त्यांचंही मनपूर्वक सरशी स्वागत आहे.
अगदी गोलंदाजावर प्रत्येक बॉलवरती अगदी जोरदार अपील गोलंदाज करतो. आक्रमकतेची शैली गोलंदाज इथे पेश केला जातोय आणि त्या शैलीवर अगदी चांगल्या रणनीती दबवण्याचा प्रयत्न केलाय इथे गोलंदाजानं. इथून मात्र पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत हरिक्रम टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अद्याप आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज. गुडलाईनचा बॉल अगदी बेखावरती आक्रमण करायचं होतं. इथून मात्र धाव संख्येपासून अगदी दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे पहिलं षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्येचा आपण जर विचार केला तर 8 धावा फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. तोपर्यंत जाऊया डीजे ला संधी. चला सामना आपण स्पीड अप घ्यायचा आहे बघा. चला पहिलं षटक फेकलंय. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 ते 15 धावा बनवणं खूप महत्वाचे आहेत आणि त्या धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न केलाय बुरिशवाडीच्या गोलंदाजानं. अगदी चांगली सुरुवात केली होती आणि त्याच सुरुवातीच्या गोलंदाजाने केलेली आक्रमकतेची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. दुसरे षटक हाताळण्यासाठी योगेश मात्र ऑन फायर होतय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक मात्र अगदी चित्त्याच्या वेगानं व्हेरी गुड क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र पंचांचा इशारा आलाय नो बॉल. चला इथून मात्र फिरे हिटची संधी असणार आहे. क्या बात है, जबरदस्त पंचांचा निर्णय आम्हाला पाहायला मिळाला. श्याम भगत आणि चंदू बसमा एक पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची विभारचना आपण जर पाहिली ना तर अगदी सुंदर पद्धतीचे क्षेत्ररक्षण आपल्याला आज पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, समोर ठेवला टप्पा, गोलंदाजांना अगदी चांगली शैली वापरली जाते. गोलंदाजावर आक्रमण करायचं हरिक्रमची एक नामांकित सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सूरज चौधरी आणि सूरज पारधी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी चांगला सासपणी करतोय गोलंदाज. गोलंदाजाचा अगदी बोलबाला चांगला टप्पा पडलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट व्हेरिएशन मात्र इथे दाखवलं जात आहे. इथे पंचांकडे जोरदार अपील. अगदी पंच तितके चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका आपण पाहतोय. श्याम भगत लेग पंच, मेन पंच पाहिलं तर चंदू बसमा अगदी ड्रेसिंग व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका आज पार करताना आपण पाहतोय. गोट्या अंपरची डिझाईन मारतोय. स्टायलिश हा पंच आपण पाहतोय. चंदू बसमा मेन पंचांची भूमिका आपण पाहतोय. दुसरे षटक हाताळतोय गोलंदाज. बॅटची वरची खडा घेऊन बॉल चाललाय आणि इथे मात्र यष्टीरक्षक चुकी करणार नाही. इथे मात्र पहिली सफलता मिळली जाते हरिक्रम संघ डीजे. व्यासपीठावरती असं नसतं व्हायचं. राजा पारध्या करमेळी गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व कुठे आलं असेल तर निश्चितच येऊन असं नसतं व्हायचं आपल्या मुख्य व्यासपीठावरती. थँक्यू.
पंच रिव्ह्यू हाईट फॅक्टर आहे का? येस, इथे हाईट फॅक्टर चेक करायचं आहे पहा. श्री लाई इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आज खऱ्या अर्थाने पनवेल विभागामध्ये कव्हरेज केली जाते. अगदी ग्रुप पंचायत मालडुंग्या या विभागात आज ही स्पर्धा साईनाथ ग्रामस्थ मंडळ चषक 2026चा हे शानदार पर्व. अगदी स्क्रीनचा विचार केला, किलर आणि क्वालिटी फार सुरेख आहे. अगदी विचार केला तर आज झालेल्या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाची स्पर्धा पाहतोय. अगदी फेअर डिलेव्हरी पहा. अगदी त्या चाणक्य पद्धतीने स्क्रीनवरती चेक केला गेला, कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याच्या आम्ही पूर्णतः दक्षता घेऊ. ओरटू शांताराम सर. हॅलो. येस थँक्यू. चला सामन्याकडे आपण वळूया. अगदी इथे काय बात आहे, जबरदस्त इफर दाखवलाय. गोलंदाजाचा आपण जर विचार केला तर अगदी चांगली गोलंदाजी करतोय. वेखावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज हरिग्राम संघाचा. पहिला फलंदाज बाद झाला, त्यानंतर मात्र नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शरदला. 13 या अंकावर फलंदाजी करतोय हरिग्राम संघ आणि इथून त्याला प्रतिसाद मात्र चांगला लाभतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये अगदी चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. तालमील चांगला, ब्रेकअप चांगला आहे. इथे मात्र धाव संख्येची पार्टनरशिप बनवावी लागणार आहे हरिग्राम संघाला. प्रमुख फलंदाज बाद झालाय, त्यानंतर मात्र थोडी धाव संख्या रोखण्याचा प्रयत्न मात्र इथे दाखवतोय. समोर रेस पंचांचा इशारा आलाय, इट इज वाईड बॉलला. अगदी चांगली संधी चंदू बसमाला मिळते कवायत करण्याची. इथून मात्र धाव संख्या हळू गतीने मात्र पुढे वाटचाल करतील आणि धाव फलकेचा आपण जर विचार केला तर 14 या अंकावर फलंदाजी करतोय हरिग्राम संघ. इथून मात्र मोठाले फटकापासून अगदी दूरवरती हल्ली कॅप्चर करण्याचा प्रयत्न, अगदी खोलवरचा टप्पा घेऊन पोल चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्येचा आपण जर विचार केला तर 14 आणि 14. डीजे थोडं थांबवतोय, डीजे थांबवतोय. वर्णे ठाकूरवाडी बी संघ आणि खैरवाडी बी समाधान दोन्ही संघ आले असेल तर रिपोर्टिंग करायचे पहा लगेच टॉस बॉक्स मध्ये. हा दुसरा पुकार असेल दोन्ही संघाला. थँक्यू. चला सामना आपण स्पीड अप करायचा बघा, वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. पंच आपण देखील सुद्धा अधिक लक्ष केंद्रित करायचं बघा दोन्ही संघांकडे. चला स्पीड अप करायचा आहे आपण. टाइम अलाउड असणार आहे प्रत्येक संघांना आम्ही सूचित करतोय. चला आताच आपण ज्या संघाचं नाम उल्लेख केला त्या संघाच्या दोन्ही संघाच्या संघनायकाने आपण कॉम्बॉक्स मध्ये आपण अवेलेबल व्हा. लगेच चालू मॅच संपल्यानंतर लगेच तुमचा सामना सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. चला तिसरे षटक हाताळणारा गोलंदाज बोरिसवाडी संघ. अगदी गोलंदाजाची शैली चांगली आहे. इथे मात्र थोडासा ब्रेकअप राहिला, सन्मान देण्याचं एक काम करतोय. मोठ्या फटकापासून आतापर्यंत दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय या गोलंदाजानं. पहिला बॉल पेश केलाय तिसऱ्या षटकातील. धावा मात्र येत नाही. धाव फलकेचा आपण जर विचार केला तर 2 षटकाच्या अखेरीस फक्त आणि फक्त 14 धाव खर्च केल्यात. 1 विकेटचं पतन केलंय आणि इथून मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल पेश केलाय. इथून मात्र चांगल्या व्हेरिएशन दाखवलंय गोलंदाजानं. गुणवंतेचं कार्य समोर खेचलाय. लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या मधून बॉल चाललाय. दन दन करीत चौकार आलाय. डीजे
अंकावर फलंदाजी करतोय हरिक्रम टीम. हरिक्रम संघ आज पहिला फलंदाज बाद झाला आणि त्यानंतर मात्र षटकार आलाय, चौकार आलाय. मोठा फटका, ताकदीचा वापर केला जातोय. इथून मात्र पंच आमच्याकडे वळून सांगतील की इट इज वाईड बॉल आहे. अजून एक अवंतर धाव मिळेल आणि या अवंतर धावेनं धावफलक अगदी पुढे शिरकाव करतोय. 25 या अंकावर फलंदाजी करतोय हरिग्राम टीम. इथून मात्र गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा ठेवलाय, लेंथ चांगली, ब्रेकअप चांगला आणि पंचांकडे मात्र इथे अपील केली जाते. यस, विकेट का? चला फलंदाज बाद होईल. थँक्यू शांतारामजी सर. त्यानंतर व्यासपीठावर आगमनित गजानन चौधरी श्रेयश कलेक्शनचे एक ऑर्गनायझर त्यांच्या इथे आगमन झालंय. त्या साहेबांचे इथे थोड्याच वेळात यथोचित मान सन्मान केला जाईल. अगदी पाहुण्यांच्या भूमिकेमध्ये देखील साकारले गेले. तर मी आमंत्रित करेल जानू सरांच्या शुभा त्या इथे यथोचित मान सन्मान करायचा बा. चला थोडं इकडे यायचं. अगदी टॉस बॉक्स मध्ये अगदी श्रेयस कलेक्शनच्या ऑर्गनायझर गजाननजी चौधरी या साहेबांचे इथे यथोचित मान सन्मान केला जातो. फोकस करायचा. अगदी चेतनदा अगदी तुमच्या इव्हेंटच्या वाहिनीतून आज श्रेयस कलेक्शनचे ऑर्गनायझर गजाननजी चौधरी या साहेबांचे यथोचित मान सन्मान. अगदी मोलाची उपस्थिती आज या साईनाथ ग्रामस्थ मंडळ धुदाणी चषकामध्ये त्यांची राहिली. थँक्यू सो मच गजाननजी चौधरी. ओव्हर टू कॉम्बॉक्स शांताराम सर. तर तिसरा फलंदाज बाद झाला इथे हरिग्राम टीमचा आणि इथून मात्र अजून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. त्याच नंतर पिंपळवाडी गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व संतोषी चौधरी कुठे आला असेल तर निश्चितच आमच्या संजयजी पोलीस तुम्हाला इन्व्हिटेशन देत आहेत. अगदी कुठे आला असेल तर लगेच स्टेजवर येऊन असं नसतं व्हायचं. संतोषी चौधरी पिंपळवाडी गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व. थँक्यू. तर चला अंतिम षटक इथे सुरू होईल. इथून मात्र 3 फलंदाज बाद झाला आणि चौथ्या षटकाला सुरुवात दिली. अंतिम षटक रनामध्ये थोडीची चुका झाल्या आणि इथून मात्र त्या चुका सुधाराव्या लागतील बोरिसवाडी टीम. चौथं षटक आहे आणि चौथ्या षटकाची सुरुवात मात्र होईल इथे. अगदी चांगल्या पद्धतीनं गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी ते पाहायला मिळेल. इथे मात्र कट केलाय बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा अगदी चित्त्याच्या वेगाने घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र दोन्ही फलंदाजांनी केलेलं एक चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालंय. 2 धावा अगदी चित्त्याच्या वेगाने घेतल्या जातात आणि इथून मात्र चांगली सुरुवात मात्र केली होती गोलंदाजानं आणि त्या सुरुवातीला पहिला बॉल पेश केलाय. 2 धावा मात्र इथे इन्व्हाइट केल्या. धाव फलकावर धावा मात्र आपण पाहू शकाल. 27 धावांवरती फलंदाजी करतोय हरिग्राम टीम. 3 फलंदाज बाद झाले. शांतारामजी सर. वर्णे ठाकूरवाडी बी संघ आणि त्याच्या विरोधात फाईट करेल खैरवाडी बी समाधान आमचा तिसरा पुकार असेल दोन्ही संघाला. अन्यथा दोन्ही संघाला 2-2 बॉलची पॅनल्टी दिली जाईल. पा अगदी दोन्ही संघाचे संघनायक हा षटक संपण्याच्या आधी नाही आले तर मग जे आयोजक कमिटी निर्णय देईल त्या निर्णयाला मात्र त्या वाचा फोडली जाईल. पा दोन्ही संघाचे संघनायक यायचे लगेच टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू. चला स्पीडअप करायचं आहे आपण बघा. प्लीज आपण स्पीडअप करा. दोन्ही संघांना आमची प्रेमाची विनंती आहे ऑर्गनायझर कमिटीची.
चला अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकातील काही बॉलचा खेळ वाचलेला आहे आणि इथून मात्र डॉट व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. अगदी चांगली गोलंदाजी, चनाक्ष पद्धतीने गोलंदाजी करतोय. चला वर्णे ठाकूरवाडी संघाचा संगणक खैरवाडी संघाचा संगणक उपलब्ध आहे. चला वर्णे ठाकूरवाडी 20 संघाचा संगणक यायचा टॉस बॉक्स मध्ये. इथून मात्र मोठा फटका स्पाइन लेग क्षेत्रामध्ये आणि इथून मात्र एकच धाव पाहायला मिळेल. अंतिम षटक आहे. अंतिम षटकाला मात्र सुरुवात इथे चांगली करावी लागेल. धावांचा आपण जर इथे टॉस केला जाईल. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहतोय. अगदी जाणू सांभरिया ह्या साहेबांच्या शुभ हाते इथे टॉस केला जातोय. चैतन थोडं इकडे फोकस करायचंय पहा. अगदी दोन संघादरम्यान इथे टॉस केला जातोय. अगदी नाईट रजनीतील हा 5वा सामना अगदी भेटीस आला. अगदी वेळेवर संघ आज उपस्थित राहिले त्या अनुषंगाने त्या कॉल केला जातोय. टेल इज कॉल, हेड इज कॉल लागलेला आहे पहा. निश्चितच टेल इज कॉल लागलाय पहा. अगदी वर्णे ठाकूरवाडी संघाने ते टॉस जरूर जिंकलाय. त्याच नंतर तुमचा निर्णय काय असणार आहे? फिल्डिंगचा निर्णय असणार. निश्चितच फिल्डिंगचा निर्णय घेतला. अगदी पाहायला गेलं तर फिल्डिंग का घेतली आणि फिल्डिंग घेत असताना संघामध्ये असे कोणते गोलंदाज असतील की ते गोलंदाज टीम खैरवाडी संघाला कमी धावेमध्ये रोखतील? आमच्याकडे 4 बॉलर आहे, ते कमीत कमी 35 धावा फरक रोखले गेले. थँक्यू सो मच. पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्याच नंतर मी जरूर टॉस हारलाय टीम खैरवाडी समाधान. अगदी संघाचा संगणक अगदी तुमच्या वाट्याला आली फलंदाजी प्रथमतः. काय सांगशील कितपर्यंत धावा मात्र वर्णे ठाकूरवाडी संघापर्यंत तुम्ही ठेवू शकता? 40 ते 50 धावेपर्यंत. निश्चितच 40 ते 45 धावेचं टार्गेट होणार आहे. बेस्ट ऑफ लक पुढच्या वाटचालीसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा. चला सामना स्पीडअप घ्यायचा आहे पहा. चला पहिला पूर्वार्ध संपला. 29 धावा हरिग्राम टीम आणि त्याच्या स्पर्धकाला विजयासाठी येणारे 24 बॉल आणि 30 धावा इथे कंप्लीट इन्व्हाइट करायचे आहेत. बघा सामना मात्र इथे कोण जिंकणार? चला फील्ड सजवून घ्यायच्या अगदी. चला फलंदाज करत असताना टीम लगेचच उतरायचा. अगदी ओपनिंग फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करायच्या. चला बोरीचवाडी संघ आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल करायचा आहे बघा आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण सजवायचा आहे बघा. हरिग्राम टीम पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी केली. हरिग्राम टीमनं 24 बॉल मध्ये 29 धावा इन्व्हाइट केलेल्या आहेत आणि 30 धावा मात्र इथे तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत. ते म्हणजे बोरीचवाडी टीम. चला बोरीचवाडी संघाचे प्रथम ओपनिंग फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे पहा. थँक्यू. त्याच नंतर कासगाववाडी संघाच्या माध्यमातून बोरीची वाडी संघासाठी शुभेच्छा देखील आल्यात. त्या कासगाववाडीचं देखील आम्ही कौतुक करू कारण श्री इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी पाहायला गेलं तर किलर आणि क्वालिटी अगदी फार सुरेख आहे. अगदी एक चैतन दादाच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी फार छान कव्हर केली जाते. थँक्यू. चला सुरुवात करायच्या लगेच. अगदी चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. सुरेश हा गोलंदाज आहे. 30 धावा मात्र इथे कॅल्क्युलेशन करायचे आहेत बोरीसवाडी टीमला. येणारे 24 बॉल
आणि त्यासाठी मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. येणारे 24 बॉल आणि 30 धावेचं समीकरण आणि त्या समीकरणाला मात्र इथे कॅल्क्युलेशन करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली. क्षेत्ररक्षणाचा आपण जर दर्जा पाहिला तर अगदी चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला आहे, मिड ऑफला आहे, फाईन लेग क्षेत्रामध्ये आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे, पॉइंट कव्हरला आहे, फाईन लेग क्षेत्र आणि एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग स्टॉप रिजनला आणि त्यानंतर एसटी रक्षक आहेत. त्यानंतर फर्स्ट स्लिप, टू स्लिप आणि थर्ड स्लिप अशी क्षेत्ररक्षणाची विवारचना आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र सुरुवात लगेचच करायचं आहे. 30 धावांचा मात्र पाठलाग करण्यासाठी इथून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन्व्हाइट झालेली आहे. तर गोलंदाज पाहायला मिळेल हरिग्राम बी संघाचा. चला पहिलाच बॉल मात्र इथे कटर केलाय. इथे गोलंदाजाने केलेली गोलंदाजी अगदी चांगल्या पद्धतीने तू मै मात्र इथे पहा एक धाव जरूर मिळाली. श्री गणेश केला जातोय, अकाउंट ओपन केलं जातंय एका धावेनं. इथून मात्र बनवायच्या 30 धावा आणि त्यासाठी दोन्ही संघांचं मात्र धडपण इथे सुरू मैदानाच्या आतमध्ये. बिग पॅटल लढत आपल्याला पाहायला मिळेल. मानाची आणि सन्मानाची, आपुलकीची आणि मोठ्या दर्जाची स्पर्धा, दोदानीच्या गावाच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय. आज पहिली रजनी आपण पाहतोय. वर्षपर्व पहिलं सायनाथ ग्रामस्थांनी आयोजित केलेली स्पर्धा, दोदानीच्या गावासाठी ही स्पर्धा अगदी मोठ्या मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. आज पहिली रात्र अगदी सुखरूप ही स्पर्धा पार व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण जाऊया. चौथी मॅचची लढत आपण पाहतोय. अगदी छान पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जशाला जसं प्रति उत्तर देण्याचं काम केलं जात आहे. ज्या पद्धतीने बोरीचवाडी संघाच्या गोलंदाजाने केलेली गोलंदाजी त्याच पद्धतीने मात्र हरिग्राम टीम सुद्धा त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. जशाला जसं प्रति उत्तर देण्याचं काम केलं जात आहे इथे गोलंदाजाच्या मार्फत. हो बॅटची कडा, वरची कडा घेऊन बॉल चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि इथून मात्र बिग विकेटचं पतन केलं जातोय. पहिला धक्का मिळेल बोरीचवाडी टीमला. डीजे त्यासाठी मात्र पहिल्या विकेटचं पतन सुद्धा झालंय. इथून नौका फलंदाज वन डाऊनला मात्र जाणारा आणि इथून मात्र पूर्णपणे जबाबदारी सावरावी लागेल. मोठा फटका, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. वेगावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. इथून मात्र अजून एक बॉल डॉट होईल. चांगली सुरुवात गोलंदाजाची. रनअप आपण जर पाहिला तर अगदी चांगली शैली, रनअप मध्ये सुधारणा आणि इथून मात्र धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 30 धावा बनवायच्या आहेत आणि त्या 30 धावा इथे बनल्या जातील की रोखल्या जातील त्यासाठी दोन्ही संघ मात्र इथे परतीच्या प्रवासाला मात्र सुरू केलंय आणि इथून मात्र वेल खूप चांगलं जजमेंट केलं जातंय. ड्राय लगावली इथे जाते. चला स्पीडअप करायचा आपण. धावफलकेचा आपण जर विचार केला तर 2 धावा धावफलकावर आहेत. इथून चांगली गोलंदाजाचा अगदी गोलंदाजाने केलेली गोलंदाजी. फुलटॉस बॉल कट केलाय. फाईन लेग क्षेत्रामधून बॉल चाललाय दन 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 करत चौकार आणि त्याच बरोबरीनं पंचांचा इशारा आलाय नो बॉल. 4+1.
बोरिसवाडी टीमला धावसंख्येचा आपण विचार केला तर 7 धावा धावफलकावर आहेत. 7 धावा आणि फिरी संधी, अगदी नामी संधी प्राप्त केली. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, खोलवरचा बॉल होता, अगदी कुलर लेनचा बॉल, इथे खोलवरचा बॉल टाकला होता गोलंदाजानं. अगदी चांगल्या पद्धतीनं एक धाव मात्र घेतली जाईल आणि त्याच बरोबरीनं पहिलं षटक संपलंय. एंड ऑफ द ओव्हर. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकेवर धावा पाहायला मिळतील 8 धावा. डीजे का पंच लगेचच आपण क्षेत्ररक्षण फैलावायचं आहे बघा. जास्त जास्त आपण सहकार्य करण्याचा प्रयत्न करा बघा. दोन्ही टीमला आमची प्रेमाची विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण फैलावायचं आहे. तितके चांगले पंच आपण पाहतोय. आज स्कोरेरची भूमिका आपण पाहतोय विलासजी चौधरी. श्री लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आज कव्हरेज केली जाते. त्यांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आज खऱ्या अर्थाने समालोचकाचा पाठीचा कण्णा म्हटला तर स्कोरर मित्र विलासजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यानंतर मैदानाची पूर्णपणे देखभाल करणारे म्हणजे पंच. आज आपण पाहतो मेन पंच चंदू भस्मा आणि लेग पंच श्याम भगत. ही एक पंचांची विवाह रचना आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र मॅचला सुरुवात केली जाईल. पहिलं षटक संपलंय, 8 धावा खर्च केल्या गोलंदाजानं आणि इथून मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. इथे धावांचा मात्र आपण कॅल्क्युलेशन केला तर 30 धावा बनवायच्या आहे 24 बॉल मध्ये. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात आणि येणारे काही चेंडूंमध्ये काही धावा मात्र इथे डिपेंड करायच्या आहे. कॅल्क्युलेशन मात्र खूप सुंदर आखण्याचा प्रयत्न केलाय बोरिसवाडी टीमना. ते मात्र बॅटची कडा घेतली, हलक्या हाताने खेळलाय. इथून मात्र 1 धाव मिळेल. क्षेत्ररक्षकांना मात्र थोडीची चुकी केली. थँक्यू शांताराम सर. पिंपळवाडी गावचे एक चांगलं व्यक्तिमत्व संतोष जी साहेबांचे इथे आगमन झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं आम्ही थोड्याच वेळात सहर्ष स्वागत करू. थँक्यू. चला सामनाला आपण सुरुवात करा. लगेच स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका. चला सामना सुरू करायचा आहे. दुसरे षटक हाताळतोय गोलंदाज. पहिला बॉल पेश केलाय, 1 धाव आले. त्यानंतर मात्र इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडस परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलाय. चला स्पीडअप करायचा आपण. लगेचच समोर बॉल ठेवलाय, अगदी शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अगदी पंचांची भूमिका आपण जर पाहिली ना तर गोट्या अंपरची स्टाईल आहे चंदू भस्माकडे. इथून मात्र 1 धाव मिळेल. एका धावेनं मात्र धाव फलक पुढे शिरकावला जातोय. 11 या अंकावर फलंदाजी करतोय. बनवायच्या 30 धावा. यू मिस आय डेफिनेटली. फर्निचर उद्ध्वस्त केलं जातंय. इथून मात्र धक्का क्रमांक 2 मिळेल बोरिसवाडी टीमला. डीजे धावांचा पल्ला गाठण्यासाठी मात्र इथे धावपळ दोन्ही संघांमध्ये आहे. सामना मात्र इथे कोण जिंकणार आणि कोण हारणार याचे लक्ष मात्र वेधलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र सुरुवात दुसऱ्या षटकाला मात्र होते. इथून मात्र दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला मात्र काही बॉलचा खेळ संपला आणि फलंदाज सुद्धा बाद झालाय. चला स्पीडअप करायचा आहे लगेचच. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अगदी गॅप आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक अगदी जजमेंट करतोय. 1 मिळेल. शिंगलना मात्र इथे धावफलक अजून पुढे सरकावला जातोय.
एका धावेला मात्र इथे इन्व्हाइट केलं जातंय. धाव संख्या बनवायची 30 धावा. अगदी खूप सुंदर ही मॅच आपण पाहतोय. बिग पॅटल मॅच, दोन्ही संघांमध्ये अगदी शांततेचं प्रतीक आपण पाहतोय. हो, इथून मात्र कट करायचा होता, बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र दाखवलाय. इथून मात्र बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. डॉट बॉल आलाय. यष्टीरक्षक मात्र चुकी करत नाही. तितकी चांगली गोलंदाजी मात्र इथे पाहायला मिळते. गोलंदाजाने केलेली आक्रमकतेची गोलंदाजी समोरच्या फलंदाजाला मात्र इथे स्थिरावून ठेवण्याचा प्रयत्न केले. क्या बात आहे, जबरदस्त इथे पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. अजून एक फ्री हिट मिळणार. इथे मात्र धाव संख्या पुढे वाटचाल केली जातील. 13 या अंकावर फलंदाजी करतोय बोरिसवाडी टीम. बघा, नो बॉल आहे. फ्री हिटची संधी मात्र इथे कोण घेणार? फ्री हिटची संधी अगदी प्राप्त करून दिली पंचांच्या माध्यमातून. चनाक्षी पद्धतीची मात्र पंचांची भूमिका आपण पाहतोय. लॉंग ऑफला मात्र क्षेत्ररक्षक आहे. अगदी चांगलं जजमेंट केलं जातंय आणि इथे फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बरोबरीने 14 या अंकावर फलंदाजी करतोय बोरिसवाडी टीम. आज खूप दूरचा प्रवास मात्र इथे बिलॉंग करून आलेला आहे हा संघ आणि त्यासाठी मात्र हरिक्राम संघाविरुद्ध मात्र 30 धावा डिफेंड केल्या जातील की रोखल्या जातील यासाठी मात्र दोन्ही संघ अगदी मेहनत करतात. समोर ठेवलाय, टप्पा पडला आणि त्यानंतर मात्र इथे डॉट बॉल झालाय. पंचांचा इशारा आलाय. दुसरे षटक संपलंय. चौदा धावा आणि विजयासाठी 16 धावीची गरज आहे. येणारे 12 बॉल आणि 16 धावीची गरज. अगदी समीकरण मात्र खूप चांगलं आहे. या 16 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील यासाठी मात्र 2 गोलंदाज अवेलेबल मैदानाच्या आतमध्ये. 12 मध्ये बनवायच्या 16 धावा आणि टीम मीटिंग जास्त घेऊ नका. बघा, चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. क्षेत्ररक्षणाची विवारचना आपण करा लगेचच. दोन्ही संघांना आमची प्रेमाची विनंती आहे. चला, 12 बॉल आणि 16चं समीकरण आहे. 5 सामना दोन्ही संघांमध्ये आहे. अगदी शांत पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. शांत पद्धतीचा सामना आज इथे पाहतोय आपण. एका बाजूला हरिक्राम बी संघ तर दुसऱ्या बाजूने मात्र लढतोय फलंदाजी करणारी टीम बोरिसवाडी. ते तिसरा षटक फेकतोय. फुलटॉस बॉल इथे अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. स्पेअरलेग मध्ये अगदी चांगला कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक आहे. एका धावेनं मात्र थोडासा शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आणि चौकारांची मात्र इथे आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळत नाही. इथून मात्र शांत पद्धतीनं आणि संयमी हा सामना आपण पाहतोय. इथून मात्र हवेमध्ये बॉल आहे. उंची जास्त, लांबी कमी आहे आणि वेल जजमेंट केलंय आणि धक्का क्रमांक इथे मात्र मिळेल. तिसरा धक्का. थँक्यू. अगदी चांगला प्रयत्न राहिला पंचांच्या माध्यमातून. पहा, गोट्या अंपरची स्टाईल चंदू बसमाकडे आपण बघा. पहा, प्रेक्षक चाहते वर्गांसाठी अगदी आज
पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. चंदू बसमा. येणारे 9 बॉल आणि 13 धावेची गरज अजूनही आहे मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करायचा बघा प्लीज, वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतोय दोन्ही संघांना. हो हो, अगदी टप्पा पडल्यानंतर इथून मात्र बॉल सरळ चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी. धावा मात्र रोखल्या जातात. धावा सिंगल डबलला मात्र कन्व्हर्ट करायच्या आहे. इथून मात्र पार्टनरशिप बनवावी लागेल. सामना जिंकायचा आहे. 30 धावा तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करत असताना थोडासा प्रेशर मात्र इथे बनवून दिलाय बोरिसवाडी टीम वरती. 3 प्रमुख फलंदाजाला सुद्धा बाद करण्यात यशस्वीरित्या भाग पाडलाय. इथून मात्र लगातारचा दुसरा चेंडू डॉट केला जातोय. क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी. आक्रमकतेची शैली आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. धावा मात्र जरूर बनवाव्या लागतील. सामना मात्र कोण जिंकणार आणि कोण हरणार ह्याच्याकडे मात्र दोन्ही संघ मात्र धाकधूक मात्र मनामध्ये प्रयत्नाची लढाई आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सामना जिंकणार की फलंदाज हा सामना जिंकणार याच्याकडे अगदी दुर्बल लक्ष वेधलाय दोन्ही संघांना. आणि चाहते वर्ग सुद्धा आज या सामन्याचा आनंद घेत आहेत. चल, पंचांचा इशारा, इट इज वाईट. 1 धाव तर मिळेल. 18 धावा धावफलकावर. चला स्पीडअप करायचा आहे, जरूर स्पीडअप करा आपण. आणि 5वा सामना आपण इथे पाहणार आहोत. अगदी चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. हवेमध्ये बॉल आहे, पॉइंट म्हणजे शेल टिपला जातोय. अजून एक धक्का मिळेल बोरिसवाडी टीमला. डीजे किंवा येणारी 6 बॉल आणि 12 धावीची गरज आहे. पहा किती सोपा सामना आहे दोन्ही संघांमध्ये. सामन्याची हार जीत मात्र कोण करणार, दादागिरी मात्र इथे कोण करणार, सामन्याची कलाटणी कोण घेणार. 6 बॉल आणि 12 ची गरज आहे. 12 आणि 6 समीकरण आहे. कॅल्क्युलेशन धावा बनवायच्या आहेत 12 आणि 6 बॉल मात्र इथे उरलेत. 6 आणि 12 समीकरण मात्र इथे आहे. त्याला प्रति उत्तर देण्याचं काम करतोय बोरिसवाडी संघ. आणि गोलंदाजाची दादागिरी आपल्याला पाहायला मिळणार का. या 6 बॉल मध्ये 12 धावा मात्र इथे रोखल्या जातील का आणि सामना गोलंदाजीच्या जोरावर जिंकला जाणार का की फलंदाज हा गोलंदाजावरती आक्रमण करणार. यासाठी मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये अवेलेबल आहे. अगदी सुरेखरित्या पद्धतीने फलंदाजी करावी लागणार. 6 आणि 12 हे समीकरण आहे. कॅल्क्युलेशन धाव बनवायच्या. पहिला बॉल पेश करेल 4थ्या षटकातील. यस, पंचांचा इशाराला इट इज वाईड बॉल. आरिग्राम टीमचा अंतिम गोलंदाज आहे आणि अंतिम गोलंदाजाने केलेली गोलंदाजी अगदी चुकीची राहील. इथून मात्र 11 धावीची गरज आहे. येणारे 6 बॉल समीकरण मात्र थोडंच जड झालंय गोलंदाजाच्या बाजूनं. इथून मात्र चांगली सुरुवात, चांगला ब्रेकअप आपण पाहतोय. शांत संयमी दर्जाची ही स्पर्धा आपण पाहतोय. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात मात्र लढतात. या मॅच मध्ये मात्र कोण जिंकणार आणि कोण कुणाला इथे मात्र या मैदानाची धूळ मात्र चारणार. दहा धावेची गरज आहे. अजूनही 6 बॉल मात्र वाचलेत. चला, बाहेरून आवाज कुणी देऊ नका बघा प्लीज, अशी ऑर्गनायझर कमिटीची विनंती आहे. चला स्पीडअप करायचा बघा. अजून आपल्याला सामने बॅलन्स आहेत खेळवण्याची. तर नवीन गोलंदाज मात्र इथे पेश केला जातोय.
समीरा गोलंदाज आहे. लगातारचे 2 खराब बॉल टाकल्यानंतर इथे गोलंदाज मात्र थोडासा नाराज झालाय आणि इथून मात्र त्याच गोलंदाजानं मात्र केलेली गोलंदाजीवरती गोलंदाजी होईल का? इथून मात्र चांगलं स्वप्न साकारावं लागेल. धावा मात्र इथे वाचवायच्या आहे, 10 धावा. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र नामी संधी, जेल टिपला जातोय. अजून एक धक्का मिळेल बोरीचवाडी टीमला. डीजे शेवटचे 5 बॉल आणि 5 विकेटचं पतन केलंय आणि 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 5 बॉल आणि 10 धाबीची गरज आहे विजयासाठी. अगदी समीकरण दोन्ही संघांमध्ये आहे. जर तर हा शब्द मात्र दोन्ही संघांकडे आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. 5 आणि 10च समीकरण. कॅल्क्युलेशन धावा बनल्या जातील की रोखल्या जातील. मात्र या ठिकाणी गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अंतिम षटकातील 5 बॉलचा खेळ मात्र इथे उरलाय. समोर खेचलाय क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ आणि लॉंग ऑफला. इथून मात्र 1 धाव तर पूर्ण. दुसरी साठी प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न करतोय. तर इथे फक्त आणि फक्त 2 धाव मिळतील. चला जास्त वेळ घेऊ नका बघा. 4 बॉल आणि 8 धाबीची गरज. चला बाहेर प्रेक्षक वर्ग किंवा खेळाडू कुणी आवाज देऊ नका बघा. अगदी शांत आणि संयमी हा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. येणारे 4 बॉल 8 धाबीची गरज. 8 आणि 4च समीकरण. इथून मात्र कोण कोणाच्या विरोधात मात्र हार घेणार आणि कोण कुणाला मैदानाचे खडे मात्र इथे मोजावे लागणार. 4 बॉल 8 धाबीची गरज. समोर उडवलाय क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. चला क्या बात है. जबरदस्त मॅच मध्ये मात्र इथे रोमांचकता निर्माण झाली. दोन्ही संघांना मात्र इथे हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच आपण पाहतोय. येणारे 3 बॉल आणि 6 धाबीची गरज. 3 बॉल 6 धाबीची गरज. 3 आणि 6च समीकरण. थोडं फार मात्र इथे जड पारड झालंय बोरीचवाडी संघाच्या बाजूनं. षटकार आला तर सामना मात्र फिनिश होणार. टप्पा पडला आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. देऊया संधी टीकेला. रोमांचक समोर टप्पा ठेवलाय. यस पंचांचा इशारा आलाय. इट इज वाईड बॉल. अवंतर धाव तर मिळेल. अवंतर धाबेने धावफलकाचा आपण जर विचार केला तर किती 25 धावा. दोन बॉल आणि 5 धाबीची गरज. यू मिस आय डेफिनेटली. फर्निचर उद्ध्वस्त केलं जात आहे. अजून एक धक्का मिळेल आणि इथे उरलाय शेवटचा बॉल.
चला अंतिम बॉल आहे. एक बॉल 5 धावेची गरज. षटकार आला तर सामना बोरीचवाडी संघ जिंकणार. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. अंतिम बॉल 5 धावेची गरज. कोण सामना जिंकणार आणि कोण हारणार, या मैदानाची धूळ कोण कुणाला चारणार. षटकार आला तर बोरीचवाडी संघ मात्र मैदानात मात्र धुमाकूळ घेणार. तर चला अंतिम बॉल 5 धावेची गरज. षटकार आला तर सामना मात्र जिंकणार बोरीचवाडी संघ. डॉट बॉल आला तर इथून मात्र सामना जिंकलाय हरिक्राम संघानं. 4 षटकाचा मॅरेथॉन जिंकलाय. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन हरिक्राम टीम. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला जातोय